पाव मस्त चमचमीत टेस्टी आणि सगळे व्हेजिटेबल भाज्या टाकून असा मस्त आपण व्हेज पुलाव बनवलेला आहे. असा आता तुम्हाला असा व्हेज पुलाव किंवा खिचडी किंवा मसाले भात तुम्ही काहीही म्हणा, फक्त म्हणा. आणि खूप टेस्टी. आमच्या इथे तर खिचडीच म्हणतात मुलं. तर ही कशी बनवायची ते आज पाहूया. चला तर मग. हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत हे व्हेज पुलाव कसा बनवायचा. त्यासाठी मी काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेत आणि हे घेतलेलं आहे कोलम तांदूळ. आता तुम्ही त्यामध्ये पुलाव तांदूळ किंवा हे मिळतं बासमती तांदूळ, ते पण तुम्ही घेऊ शकता. इथं कढईमध्ये करू शकता, पण इथं कुकरमध्ये जर केलं तर अगदी बेटर. ते मी कुकर गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि व्हेजिटेबलमध्ये मी काय काय घेतले ना, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. त्या अगोदर तेल 2 चमचे बघा मी टाकून घेतलं. तोपर्यंत गरम होते. तेल गरम झालं की लगेचच बघा आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकले. आता जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये लगेचच कांदा टाकणार आहोत. आता कांदा आपल्याला ब्राऊन कलर होतं छान असं तळून घ्यायचं आहे. अगदी छोटासा एक कांदा मी टाकलेला आहे चिरून. जर तुम्हाला नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालतो, पण कांदा हे पुलावला टाकतात. तर मग आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत, तर मग अगोदर तळून घ्यायचं आहे. छान आता कांदा तळतोय आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीचे व्हेजिटेबल्स पण छान असे तळून घ्यायचे. पण त्या अगोदर आपण कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचा आहे. त्यानंतर लसूण खोबरं ह्याची पेस्ट बनवून घेतलेली असते मी, अगोदर ठेवलेली असते ती मी टाकून दिली ह्याच्यामध्ये. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे आपण व्हेजिटेबल जे काही चिरलेले आहेत ते टाकायचे. त्यामध्ये वटाणा होता, बटाटा होता, फुलवर होता, दुधी भोपळा होता आणि ह्याच्यामध्ये टमॅटो होता. तर हे सगळे व्हेजिटेबल्स मी टाकले. तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आवडत असतील व्हेजिटेबल टाकायला तर तुम्ही इथे टाकू शकता, पण आमच्या इथं एवढेच आवडतात तेवढेच मी टाकले. आणि छान असे हलवून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि तेल सुटेपर्यंत बघा, हिला तेल सुटले असे परतून घ्यायचे. छान अशी भाजले की आपण त्यामध्ये मग बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहोत. त्याच्यामध्ये अगोदर पहिले मी इथं 1 ते 1.5 चमचा हळद टाकली, थोडी नॉर्मल लाल तिखट टाकलं आहे आपलं घरचं. त्यामध्ये थोडासा मसाला टाकला आहे घरचा. आणि त्याच्यामध्ये ह्याच्या आपल्याला पुलाव मसाला नसेल तर तुम्हाला इथं मॅगी मसाला टाकायचा. आम्ही मॅगी मसाला टाकतो, पुलाव मसाला नाही टाकत मी. मॅगी मसाल्याने सुद्धा खूप छान असं हे टेस्ट येते पुलावला. आणि त्यानंतर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तेल सुटेपर्यंत ह्या भाज्या अशा छान अशा तळून घ्यायच्यात. मसाले पण मस्त तळून निघतात मग त्यामध्ये. आणि नंतर सोयाबीन टाकायचं. सोयाबीन स्वच्छ धुवून टाकलं आहे मी आणि नंतर पण शिजलं जातं त्याच्यामध्ये. आणि ते जे काही आपण तांदूळ घेतले ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यामध्ये टाकून दिले. आता हे बासमती राईस असेल तर खूप मस्त होतो, पण इथं आता माझ्याकडे बासमती राईस संपला होता, कोलम तांदूळ होता तो टाकला मी. तर त्याचीसुद्धा मस्त होतो पुलाव. आम्ही त्याचेसुद्धा बनवत असतो, खूप टेस्टी येते छान. तर मग त्यानंतर हलवून घ्यायचं, छान असं भाजून घ्यायचे सगळे तांदूळ मसाले वगैरे छान असे तेलात तळून घ्यायचे. आणि त्यानंतर जितकं आपल्याला पाणी लागणार तुमचे बनवण्यामध्ये आहे, तुम्हाला कितीचा बनवायचा आहे. आता इथं मी पावशेर तांदळाचा बनवलेला असेल आणि किती 4 लोकांना खाया इतका बनवलेला आहे मी पुलाव. तर त्यामध्ये मग मी तितकं 2 गिलास पाणी आणि उगं थोडंसं वरती टाकलं आहे आणि छोटा गिलास आहे त्यामुळं. तर मग इतकं पाणी टाकून मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मीठ वगैरे टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कुकर मग त्यामध्ये लगेच कुकर लावून घ्यायचे. आता कुकरच्या तुम्हाला किती शिट्ट्या करायच्या तुमच्या कुकरनुसार आहे. आता ह्या कुकरला खूप पटापट शिट्ट्या होतात, तर मी याला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर बंद करून टाकायचं. मग इथं मी 3 शिट्ट्या होईपर्यंत थोडासा मीडियम गॅस ठेवते. अगोदर भाज्या तळताना आपण गॅस कमी केलेला होता, तर मग आता थोडासा मीडियम करते, जास्त फुल नाही केला, थोडा मीडियम केला आहे तो त्याच्यामध्ये. आणि लगेचच शिजतं तोपर्यंत बाकीचे सगळे कामं मग आवरून घेतले. आणि तो कुकर आहे ना व्यवस्थित बसून घेतला. आणि तसं म्हणत होती की मम्मा आता किती वेळ लागन पुलाव शिजायला, तर मग मी म्हटलं आता फक्त 5 ते 10 मिनिट इथले. आता मग तोपर्यंत मी हुक वगैरे बसवायला घेतले. म्हटलं 1-2 ब्लाऊजचे हुक वगैरे बसून होतील.
आणि सोनू तो तोपर्यंत झोपी पण गेली, कारण तिने अगोदरच बाहेरून पाणीपुरी वगैरे खाऊन आली होती. तर म्हटलं ठीक आहे चला नंतर उठवते मी तिला. आता आपल्या शिट्ट्याचे वगैरे झाल्या होत्या सगळ्या, मग मी सगळ्या हवा काढून घेतली. पहिलं कुकर मी अगोदरच बंद केला होता, 2-3 मिनटं झाले होते, 10 मिनटं शिजून दिलं, 3-4 शिट्ट्या होऊन दिल्या, 3 शिट्ट्या, आणि त्यानंतर कुकर बंद केलं, हवा काढली आणि छान असा मस्त चमचमीत तुमचा व्हेज पुलाव तयार आहे. तुम्ही याला सोयाबीन पुलाव म्हणू शकता, खिचडी म्हणू शकता, किंवा काही मसाले भात आता खडे मसाले टाकले असते त्याचा मसाला भातच झाला असता, पण ह्याला आम्ही खिचडी म्हणतात मुलं, नाही किंवा पुलाव म्हणतात. तर व्हेज पुलाव, जास्त भाज्या टाकल्या तर व्हेज पुलाव असं म्हणतात. खूप छान असा व्हेज पुलाव झाला होता, टेस्टला सुद्धा, आणि इतका चमचमीत मोकळा मस्त छान दिसत पण होता आणि अगदी सुटसुटीत होतो हा. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ना. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची तुम्हाला माझी डेली लाईफ, डेली वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.